पारंपरिक पेंचक सिलट स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लय कायम ठेवली आहे। तिसऱ्या दिवशीही राज्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली। 50 ते 55 किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या खेळाडूने एकतर्फी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले। प्रभावी खेळ आणि अचूक तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला मोठ्या फरकाने पराभूत करत हा विजय नोंदवण्यात आला। याशिवाय इतर गटांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय आणि कौशल्य दाखवत पदकांची कमाई सुरू ठेवली आहे। सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडत आहे। दरम्यान महाराष्ट्राच्या या कामगिरीमुळे आगामी दिवसांतही पदकांची अपेक्षा वाढली असून खेळाडूंकडून आणखी दमदार प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नमस्कार, आपल्या न्यूज मराठी 24/7 ला शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे सोबत आज आपण आहोत आपल्या शेगाव मधील बॉक्सिंग मध्ये एक चांगलं पदक मिळवलेल्या व्यक्तींसोबत आपण आहोत। तर आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत। नमस्ते मॅम। नमस्कार, काय नाव मॅम आपलं? माझं नाव जयश्री कैलास शेट्टे। आपण स्पर्धा कुठे स्पर्धा होती ती? ऍक्च्युली 37 नॅशनल गेम्स झाले होते गोवा इथे हा 2023 मध्ये ओके पिंचॅक सिलट मार्शल आर्ट्स मध्ये। ओके, तर तुम्ही बघू शकता की मार्शल आर्ट मध्ये त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे। तर प्रॉपर कुठले आपण मॅडम? मी प्रॉपर शेगावचीच आहे। प्रॉपर शेगाव मधल्या ते आहेत आणि स्पोर्ट मध्ये त्यांनी एक चांगली अचिव्हमेंट केलेली आहे। तर या ज्या स्पर्धा आहेत तुम्ही बघू शकता, इथं जे मेडल दिसत आहेत तुम्हाला हे त्यांनी अचीव्ह केलेले मेडल्स आहेत। तर हे जे तुम्ही अचिव्हमेंट केलं मॅम, तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला कुठले मेडल मिळाले? मला पिंचॅक सिलट या खेळामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आणि आपले सेंट्रल गव्हर्नमेंटने 3 लाख रुपये कॅश प्राइज पण दिली होती। तर आपण बघू शकता की स्पोर्ट मध्ये त्यांना कशा प्रकारे अचिव्हमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून मिळालेली आहे। तर या जे यश मिळवलंय त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? सॉरी, पॉज करा, पॉज। तुम्ही बघू शकता की स्पोर्ट बद्दल आपल्याला सांगतायत। ऍक्च्युली पिंचॅक सिलट एक मार्शल आर्ट्स आहे, म्हणजे त्यामध्ये किकिंग, पंचिंग, थ्रो, सीझर्स या सर्व गोष्टींचा वापर केला जातो आणि त्यामध्ये 5 इव्हेंट असतात। एक स्टँडिंग असतो तो म्हणजे फाईट, आणि सोलो असतो तो इंडिव्हिज्युअल इव्हेंट असतो, सिंगल इंडिव्हिज्युअल इव्हेंट असतो, गंडा म्हणून असतो तो एक डेमो फाईट टाईप 2 जण करतात, आणि एक रेगू इव्हेंट असतो त्यामध्ये 3 जण परफॉर्म करतात आणि तिघं पण सेम कोऑर्डिनेशन मध्ये तो परफॉर्म करायला लागतो। तर या स्पर्धेमध्ये भाग घेणारे किती मुलं असतात एक अंदाज? ऍक्च्युली नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती जी गोवा इथे झाली होती आणि ती नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होते, त्यामध्ये साधारण 1000-1200 मुलं मुली होते। तुम्ही बघू शकता की 1200 मुलांच्या स्पर्धेमध्ये स्पर्धा घेतली जाते आणि या स्पर्धेमध्ये अचिव्हमेंट करणं हे तुमचा जो गट्स असतो तो माणसामध्ये असावा लागतो। तर स्पोर्टमॅन बनणं आणि ते एक लेडीज आणि त्याच्यामध्ये ते जे अचिव्हमेंट आहे त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत। तर त्यांच्या इथे आई आहेत, तुम्ही बघू शकता। तर आपण त्यांच्या आईशी बोलू। नमस्कार, नमस्कार। तर आई, तुमच्या मुलीने एवढं यश मिळवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसा आनंद येतो आमच्या चॅनलला सांगा तुम्ही। मला एकदम आनंद वाटतो। पहिल्यापासून ती एकदम म्हणजे फर्स्ट नंबर पहिल्यापासून शिकते, गोल्ड मेडल आणत गेली पहिल्यापासून, आणि तिचं एकटं बी चांगलं आहे, शिक्षण मध्ये बी चांगली आहे आणि इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग झालेली। बरोबर, तुम्ही बघू शकता त्यांचं इंजिनिअरिंग सुद्धा झालेलं आहे। तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचं जे स्पोर्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं बघता स्वतःला की आपण भविष्यामध्ये काय केलं पाहिजे? ऍक्च्युली पिंचॅक सिलट म्हणजे मी आता 4-5 वर्ष झाले हा इव्हेंट स्टार्ट केलेला आहे। त्यामध्ये म्हणजे मी आता नॅशनल लेवल मेडलिस्ट आहे आणि मी इंटरनॅशनल सुद्धा रिप्रेझेंट केलंय इंडियाला। इंटरनॅशनलला गोल्ड मेडल मी इंडियासाठी आणू। तर नक्कीच इंडियासाठी गोल्ड मेडल आणण्याचं त्यांचं पुढचं ध्येय आहे। तर तुम्ही बघू शकता की स्पोर्ट मध्ये आपल्या बुलढाणा सारख्या जिल्ह्यामध्ये एक शेगाव तालुक्यातील एक मुलगी जी आहे तर त्यांचा एक चांगला अचिव्हमेंट ते दाखवतायत की नॅशनल लेवलला अचिव्हमेंट करून की मुलगी ही सक्सेस होऊ शकते। फक्त त्याला तेवढं हिंमत असावी लागते आणि स्पोर्टची जी ताकद असते त्या मुलीने आपल्याला दाखवलेलं आहे। तर आपण बघू शकता शेगाव सारख्या ठिकाणी स्पोर्ट मध्ये जे मेडल मिळवलं जातं तर त्यासाठी माणसाला किती प्रयत्न करावे लागतात ते आपल्याला दिसूनच येतं। तर एवढ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांनी मेडल तुम्ही बघू शकता की खूप सारे मेडल्स वगैरे त्यांनी मिळवलेले आहेत। आणि आपण म्हणतो ना की नारी शक्तीसाठी एक आपण जे रोल मॉडेल म्हणतो की नाही, की स्पोर्टवाले व्यक्ती आपले रोल मॉडेल आहेत, आपण पण ती जी सक्सेसनेस आहे ती आपण खरंच मिळवावी। तर
बुलढाणा जिल्ह्यातले जे मुले आहेत स्पोर्टवाले की जे स्पोर्टची तयारी करतात त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, मत आहे? ऍक्च्युली म्हणजे इंडियामध्ये कसं सुरू आहे, जे चॅम्पियन्स बनवून जातात त्यांना गव्हर्नमेंट सपोर्ट करते, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाले सपोर्ट करतात. बट जे इनिशियल स्टेज वरती असतात, आता म्हणजे सिटी मधून तर कोणी पण चॅम्पियन बनून जाणार, हो. पण गावाकडून चॅम्पियन बनणं, त्यांना सपोर्ट करणं, सर्वात महत्वाचा पार्ट तर हाच असतो का ऍथलेट्सला घरून सपोर्ट असला पाहिजे. तर मी त्यांच्या पॅरेंट्सला पण रिक्वेस्ट करणार का तुम्ही तुमच्या मुलींना सपोर्ट करा. आणि आजकालच्या जनरेशन मध्ये मुलींचं स्वतःला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आलेलं आहे, कारण आपण बघतोय येत्या न्यूज मध्ये. तर मी सर्व बुलढाणा जिल्ह्याच्या पॅरेंट्सला म्हणजे एक रिक्वेस्ट करणार का तुम्ही तुमच्या मुलींना सपोर्ट करा आणि त्यांना इन्करेज करा. आज मी पण जे काही दिसते, माझे एवढे मेडल्स दिसत आहेत, ते फक्त माझ्या मम्मीमुळे आहे. कारण तिने मला म्हणजे माझ्या पप्पाच्या डेथ नंतर सुद्धा तिने मला खूप सपोर्ट केला. तर त्यासाठी पॅरेंट्सचा सपोर्ट असला आणि मुलीची हार्डवर्क असलं तर नक्कीच सक्सेस मिळू शकते तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता सक्सेस बद्दल की सक्सेस मिळवण्यासाठी स्पोर्टमॅनने काय प्रयत्न करावं त्याबद्दल आपण त्यांनी आपल्याला गाईड केलेलं आहे. तर जी अचिव्हमेंट असते ही आपल्याला प्राप्त करायची असते, पण ती योग्य दिशेने असावी आणि स्पोर्टमध्ये त्या रस तुमचा असावा. चांगल्या प्रकारे तुम्ही ती अचिव्हमेंट त्या प्रकारे करू शकता. तसं अचिव्हमेंट कोणतं शक्य नसतं. तर तुम्ही शेगाव सारख्या ठिकाणी बघू शकता संत गजानन महाराजांची नगरी आहे. या नगरीमध्ये त्यांनी एक स्पोर्टमध्ये एक चांगलं नाविन्यपूर्ण यश मिळवलेलं आहे आणि त्यांचे बऱ्याच वेळा सत्कार वगैरे झालेले आहेत. तर ते बऱ्यापैकी त्यांचे खूप वेळा सत्कार वगैरे तुम्ही न्यूजपेपरवर बघू शकता. त्यामुळे आज आपण त्यांच्याकडे आलो, आपलं न्यूज मराठी 24/7 चॅनल त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडे आलो की एक मुलींसाठी एक रोल मॉडेल प्रकार त्यांचा आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे आलोय. आणि त्यांनी त्यांच्या भविष्याबद्दल सांगितलंय की त्यांना भविष्यामध्ये भारत सारख्या देशासाठी एक मेडल कसं आणता येईल त्यासाठी आज नक्कीच प्रयत्न राहील असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण बघू शकता की जे स्पोर्ट्स आहे त्यामध्ये पुढे काय अचिव्हमेंट आहे आपल्याला ते आपण त्यांना विचारू की कुठला सिलेक्ट करायचा आणि कशा प्रकारे आपण त्याच्यावर काम करायचं. तर मॅडम कुठल्या प्रकारे स्पोर्ट आपण अचिव्हमेंट करू शकतो स्पोर्टमध्ये सांगा थोडं. ऍक्च्युली सर्वप्रथम तर स्वतःचा पोटेन्शियल काय आहे, स्वतःला म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येतो ते तुम्ही आधी निवडा आणि त्या हिशोबाने तुम्ही स्पोर्ट्स निवडा. आणि आजकाल म्हणजे सर्व पॅरेंट्सची जनरली मेंटॅलिटी अशी आहे का स्पोर्ट्समध्ये फ्युचर नाहीये. स्पोर्ट्स फक्त आनंद म्हणून खेळतात किंवा एक हॉबी म्हणून खेळला जातो, पण आजकाल बरोबर. असं राहिलं नाहीये. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा 5% रिझर्वेशन कोटा देतो स्पोर्ट्सच्या मुलांसाठी. आणि पिंचक सिलाट जो खेळ मी खेळते त्यामध्ये नुकतंच माझ्या सोबतचे जे टीममेट्स होते, जी नॅशनल टीम आहे आमची, त्यामधून 8 जण CISF मध्ये सिलेक्ट झाले. आणि पिंचक सिलेक्ट मधून आम्हाला CISF मध्ये रिक्रुटमेंट येतात, इन्कम टॅक्स मध्ये येतात आणि ITBP मध्ये सुद्धा जे फोर्सेस असतात, आपल्या आर्मीचे जे फोर्सेस असतात त्यामध्ये सुद्धा डायरेक्ट रिक्रुटमेंट येते. आणि त्यामध्ये तुम्हाला एक्झाम नाही द्यायला, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक्झाम नाही घेत, त्यामध्ये फक्त तुमचा जो स्पोर्ट्स असतो त्याच्या ट्रायल्स द्यायचे आणि तुमचं मेडिकल होणार आणि बस त्या बेसिसवर तुमचं अपॉइंटमेंट होणार. तर अशा प्रकारे स्पोर्ट्स मधून सुद्धा आजकाल गव्हर्नमेंट जॉब खूप जास्त मिळवू शकतात. तर ही मेंटॅलिटी सर्वप्रथम तर पॅरेंट्सनी चेंज केली पाहिजे का फक्त स्टडी करूनच जॉब किंवा सेटल लाईफ मिळते, तर असं काही राहिलेलं नाहीये आजकाल. तर तुम्ही बघू शकता की स्पोर्टमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी किंवा आपलं जे सक्सेस रेट आहे तो मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली. तर तुम्ही बघू शकता की स्पोर्टमध्ये आपण काय केलं पाहिजे काय नाही त्यांनी एक सविस्तर आपल्याला सांगितलं. पण त्यांना एक प्रश्न विचारू की आपण जर स्पोर्टमध्ये आहात, आपण जर डिस्ट्रिक्ट लेवलला कुठलं पद मिळवतोय किंवा स्टेट लेवलला, तर गव्हर्नमेंट कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट करते त्याच्याबद्दल आपण थोडं बोलू. ऍक्च्युली आता हे उलट होऊन जाणार. तुमचं झालंय आपला अगोदर हा प्रश्न. तर तुम्ही बघू शकता त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल ते कुणाला श्रेय देतात हे आपण नक्कीच विचारू. ऍक्च्युली माझ्या सक्सेसचं पूर्ण श्रेय तर सर्वप्रथम माझ्या मम्मीलाच जाणार. बिकॉज म्हणजे ती माझ्या पाठीमागे उभी होती म्हणूनच मी आज एवढं सर्व अचीव्ह करू शकले. आणि पॅरेंट्सचा खूप मोठा एक रोल असतो आपल्या जर्नीमध्ये. आणि सेकंड म्हणजे आपले कोचेस, श्री किशोर येवले सर आणि संकेत धामंदे सर, या 2 कोचेसचा माझ्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. म्हणूनच आज मी एवढ्या नॅशनल लेवलला गोल्ड मेडलिस्ट आहे आणि इंडियाला सुद्धा इंटरनॅशनल मध्ये रिप्रेझेंट केलं. तर मी त्यांना पण थँक्यू म्हणणार तर तुम्ही मला एक बॅकबोन म्हणून सपोर्ट केला. तर तुम्ही बघू शकता की त्यांच्या
जे यश आहे त्यांनी कोणाला श्रेय दिलेलं आहे. आपल्या चॅनलला त्यांनी एवढा वेळ दिला, अमूल्य वेळ, त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. तर आपल्या न्यूज मराठी 24/7 चॅनलला शेगाव प्रतिनिधी अक्षय मांटे सोबत धन्यवाद.